कौशिकीताई कशाला आल्यात? काय तारिणीला परत घेऊन जायला आल्यात का काय भावाच्या वतीने? ते आले असतील, पण मी नाही पाठवणार तारिणीला. तारिणीने पळून लग्न केलं, तारिणीचा गृहप्रवेश, हे सगळं आपल्या सगळ्यांसाठी खूप शॉकिंग होतं हे माहिती आहे मला. हो ना, त्यात हे भांडण. हो, पण मला सांगा, तुम्ही कोणीही तारिणीशी बोलण्याचा प्रयत्न केलाय का? नाही म्हणजे आईने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाय, हां. पण ती सहसा आईचं बोलणं टाळत नाही. पण सध्या ती कोणाचंही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. आणि या पुढे ऐकेल असंही वाटत नाही. हो ना. म्हणजे फार चिडली आहे ती केदारवर. आईने समजावायचा प्रयत्न केला तिला की एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडणं करू नये, संसारात तडजोड करावीच लागते ना. काय ऐकायलाच तयार नाहीये. असा संसार कुठे टिकणार होता हो? नाही म्हणजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण तारिणी अशीच आहे अगदी पहिल्यापासून. अगदी लहानपणापासून. हो, खूप अहंकारी आहे. एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना की मग अगदी हट्टाला पेटते. पळून जाऊन लग्न केलं, त्याच्यावरून अंदाज आलाच असेल ना तुम्हाला. नाही म्हणजे दादा, तुला वाईट वाटेल मान्य आहे मला, पण लपवून कशाला ठेवायचं कोणापासून काही? खरं काय ते कळलं पाहिजे ना तुम्हाला पण. नाही म्हणजे तारिणीने पळून जाऊन लग्न केलं, ती अचानक खांडेकरांच्या घरात आली, हे पटलेलं नाहीये तुम्हाला, हे माहिती आहे मला. पटण्यासारखं नाहीच आहे ना ते. नाही, पण मी त्याच्याबद्दल बोलायला आलेच नाही. खरं तर मी केदारबद्दल बोलायला आली आहे. आता केदारचं काय? मिस्टर बेसरे, आता केदारचा इतिहास तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. तो आयुष्यभर एकटा राहिलाय, पण त्या काळात सुद्धा तुम्ही सगळ्यांनी त्याची साथ दिली आणि आता त्याला त्याचं कुटुंब मिळालंय. सो एक कुटुंब म्हणून त्याच्या लग्नाचा विचार करणं ही आमची जबाबदारी आहे आणि म्हणूनच दया काकांनी आणि मी त्याच्या बाबतीत एक निर्णय घेतलाय. ऍक्च्युली आम्ही केदारच्या लग्नाचा निर्णय घेतलाय. हा? थँक्यू. नमस्कार करते. हा कौशिकीताई. हिला काय झालं? संस्कार खूप चांगले तो माझ्या पोरीवर. ऑफकोर्स. केदारचं लग्न? अगदी योग्य निर्णय घेतलाय तुम्ही कौशिकीताई. मला माहितीये ना, तारिणी जशी आहे तशीच राहणार, काही बदल होणार नाहीये तिच्यात. उगाच केदारने कशाला सहन करायचं? मी तर म्हणते तुम्ही लवकरात लवकर त्याचं लग्न लावून द्या. हो. आणि तारिणीचं काय? नाही, मी तारिणीबद्दलच बोलायला आली. ऍक्च्युली ती घरी नाही आहे का? तिला बोलवा ना, मी डायरेक्टली तिच्याशीच बोलले असते. नाही, ती बाहेर गेली आहे. तिला बोलवून घ्या ना, मी बोलते तिच्याशी. कशाला? नाही म्हणजे अहो, एवढा चांगला चाललेला संसार सोडून इकडे निघून आली. तुमचा विचार केला का तिने? तिला तुमचं काही पडलं नाही तर तुम्ही कशाला एवढा विचार करताय? तुम्ही काय जो निर्णय असेल ना तो आम्हाला सांगा, आम्ही सांगतो तिला. तारिणीच्या बाबतीत मी परस्पर कुठलाही निर्णय घेणं योग्य नाहीये आणि तिच्या लग्नासाठी तिचा होकार सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. हां? केदारच्या लग्नासाठी तारिणीचा होकार कशाला हवाय? हां. हो, कारण मी त्या दोघांच्या लग्नाबद्दलच बोलतेय. म्हणजे इतका वेळ तुम्ही केदार आणि तारिणीच्या लग्नाबद्दल बोलताय? ऑफकोर्स येस. शक्यता नाकारता येणार नाही. बॉस, मी रॅन्डम गेस करते, पण यामध्ये गुलाब आणि रिसर्च टीममधले डॉक्टर यांच्यामध्ये काही संबंध असू शकतो का? असू शकतो, पण आपल्याला त्याचा एव्हिडन्स लागेल. टेक्नो, मला एक गोष्ट सांग. आत्ता जो आपला फोन कॉल झाला तो तू रेकॉर्ड केलास? येस बॉस. ओके, तो कॉल पुन्हा एकदा ऐक, ठीक आहे? त्यातनं काही तुला डिटेल्स मिळतात का याच्यावर लक्ष दे. कुठलीच गोष्ट मिस होऊ देऊ नकोस. तुला जरी काही वाटलं तरी नोट कर आणि लगेचच आम्हाला इन्फॉर्म कर, ठीक आहे? तुम्हाला खरं सांगू सुमी आजी, नाही म्हणजे तो एक्सेप्ट करत नाही, पण केदार तारिणीला खूप मिस करतो. त्याच्या डोळ्यात दिसतं अक्षरशः. तारिणीची काही वेगळी अवस्था नाही आहे इथे. तिलाही खूप आठवण येते हो. प्रेम आहे ना दोघांचं एकमेकांवर. आणि हे ऐकून मला इतकं बरं वाटतंय. आय एम व्हेरी शुअर केदार आणि तारिणीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे.
त्यांचं कोर्ट मॅरेजही झालंय. मग आमची अशी इच्छा आहे की त्यांचं विधिवत लग्न सुद्धा व्हावं. नाही म्हणजे मला असं वाटतं सुमी आजी की लग्नाचे विधी, लग्नाचे संस्कार हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत ना. आणि त्या दोघांच्याही सुखाचा विचार करणं हे कुटुंब म्हणून आपली जबाबदारी आहे. रादर ही नुसती जबाबदारी नाही, ही खूप मोठी संधी आहे आपल्यासाठी त्या दोघांना एकत्र आणण्याची, त्यांच्यातलं अंतर कमी करण्याची. आणि मला खात्री आहे तुम्हा सगळ्यांना सुद्धा त्या दोघांच्याही डोक्यावर अक्षता टाकायच्या. म्हणूनच आम्हाला हा विचार आला. सुमी आजी, तुम्हाला काय वाटतं? उत्तम, अगदी उत्तम कल्पना आहे तुमची. त्या दोघांचं भांडण एकदम क्षुल्लक कारणावरून झालंय. आता लग्नाच्या गडबडीत ते विसरूनही जातील आणि पुन्हा आनंदाने एकत्र येतील बघा. ऑफकोर्स. खरंच खूप छान तोडगा काढला त्यांचं भांडण मिटवण्याचा. कौशिकीताई, मानलं तुम्हाला. नाही म्हणजे तारिणी इकडे आल्यापासून ना मला त्या दोघांची खूप काळजी वाटत होती, पण तुम्ही ती एका क्षणात दूर करून टाकलीत. काळजी खरं तर आता वाटतेय मला. कसली ग? तुला कोणाची काळजी वाटते नक्की? तारिणीची की आणखी कोणाची? नाही तसं नाही. तारिणी एवढी चिडली आहे केदारवर, ती होकार देणार आहे का या लग्नाला? किती समजावून झालंय तिला, पण ऐकत नाहीये. मला खात्री आहे ती नकार देईल लग्नाला सरळ. हो म्हणजे खरं सांगायचं तर आम्हा सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आलाच होता. पण तुम्हा सगळ्यांना आश्चर्य वाटेल, या प्रॉब्लेमचं सोल्युशन आम्हाला निश्चिताने दिलंय. काय म्हणाली निशी? नाही म्हणजे ती म्हणाली की तुम्ही आजीची ना पहिल्यापासून इच्छा होती की तारिणीचं असं छान लग्न व्हावं. तारिणीने इच्छा नाही पूर्ण केली, ती गेली ना पळून. पण आता जर आपल्यामुळे तिची इच्छा पूर्ण होणार असेल ना तर आजीला आनंदच होईल. म्हणजे ती बाकी कोणाचंही ऐकणार नाही, पण ती सुमी आजीच्या शब्दाबाहेर नाही. हे असं निशी म्हणाली? हो म्हणजे आमच्यासाठी सुद्धा हे खूप आश्चर्याची गोष्ट होती. ती घरात आल्यापासनं तारिणीचा खूप रागराग करत होती, पण मला आता असं वाटतं की तिला तिच्या चुकीची जाणीव झाली आहे. म्हणूनच तर तिने मला स्वतः सुचवलं की तारिणी आणि केदारच्या लग्नाबाबतीत मी स्वतः तुमच्याशी येऊन बोलावं. ही निशी काय दुतोंडी वागतेय? कोणाच्या बाजूने आहे नक्की? वा वा, संगतीचा परिणाम. अहो तुमच्या बरोबर राहून विचार बदलले पोरीचे. चांगलंय चांगलंय. सुमी आजी, त्या दोघांमधला दुरावा कमी करण्यात तुम्ही आमची मदत कराल ना? अहो कराल म्हणजे काय, नक्की करणार. अहो माझी एवढी एकच इच्छा राहिली होती हो. डोळे मिटण्याआधी तारिणीचं लग्न लागलेलं पाहायचं होतं मला. आई ती संधी चालून आलीये, ती सोडणार आहे का मी? कौशिकीताई, या लग्नाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. सुपर्ब सुपर्ब. तुम्हा सगळ्यांना सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन. आणि सुमी आजी, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला खरं सांगू, इकडे येण्याआधी मला जरा दडपण आलं होतं, पण आता तुमच्याशी बोलल्यावर आय एम कम्प्लिटली रिलीव्ड. या लग्नासाठी तारिणीला तयार करण्याची जबाबदारी माझी. त्याआधी देवीचा आशीर्वाद घेऊया. हो हो.